तुम्हाला एक संसाराचा स्वभाव सांगतो मला, संत अत्यंत बुद्धिमान आहेत. करोडो रुपये असू द्या, बाईचा स्वभाव बदलत नाही आणि पुरुषाचा स्वभाव बदलत नाही. अर्थ कळाला? शब्द लक्षात आ. विश्वासी तो कर, जो विश्वासू नोकर आहे ना, मुलापेक्षा जास्त त्या नोकरावर विश्वास असतो. ही आयुष्यातली कमाई आहे. मुलापेक्षा जास्त नोकरावर विश्वास, हेच जीवन आहे परमार्थाचं. देवाचा आपल्यावर विश्वास पाहिजे. विश्वासी करी स्वामीवरी सत्ता. शब्द नीट आहे का? पत्नीचा विश्वास असेल, चांगलं वागत असेल, नवऱ्यावर सत्ता गाजवते. आणि एक लक्षात ठेवा, सगळे गुण संपन्न आहे आणि वागायला नीट नाही. मी अशा अनेक गावं बघितलेली आहेत की जिथे वयोवृद्ध झालेल्या स्त्रीच्या शब्दाला मान आहे. मी विचारलं का मान देतात? तिथं गरीब आहेत. महाराज, आमच्या गावचं नाक आहे, आमच्या गावचं भूषण आहे. सगळी स्त्रिया, सगळे माणसं त्या स्त्रीला मान देतात. ही कमाई आहे त्याची. गरीब असेल पण चांगलं वागलं, याचं इनाम, याचं बक्षीस सगळं गाव देतं, त्या बाईच्या पाया पडतं. आणि त्याच वयाची दुसरी बाई असू द्या, स्वयंपाकाला चांगली आहे, दिसायला चांगली आहेत, सगळी चांगली आहेत, पण पाय बाहेर पडतो. वय एकच आहे पण गाव चांगलं म्हणत नाही, तोंडावर बोलत नाही. नाही लक्षात आलं? पण बोलत नाही असा अर्थ नाही. आणि बोललेलं ऐकू जात नाही, हे दुसरं दुर्भाग्य आहे. ही समज आहे. ते विश्वास तो करी, चांगलं वागा तुम्ही. नाही महाराज, आमचं इच्छा आहे, असं ज्ञान आहे तर आम्ही का जगू नये? मी बऱ्याचशा शिकलेल्या लोकांचं ऐकतो, पैसा आहे पाणी, ऐश्वर्यात का जगू नये? आमच्याकडे पैसे आहेत का? अरे तुम्हाला एक संसाराचा स्वभाव सांगतो मला, संत अत्यंत बुद्धिमान आहेत. करोडो रुपये असू द्या, बाईचा स्वभाव बदलत नाही आणि पुरुषाचा स्वभाव बदलत नाही. अर्थ कळाला का तुम्हाला माझा? घर कोणाचंही असू द्या, दिल्लीतल्या पंतप्रधानाचं घर असेल किंवा ऊसतोड कामगाराचं घर असेल, घरात राहणारे दोनच, स्त्री आणि पुरुष. आणि हे स्वभाव भगवंतांनी तयार केलेले, बदलतच नाही. उलट कधी कधी मला असं वाटतं, महाराज ऊसतोड कामगार फार चांगले, एकत्र बसून जेवतात. समोर बायको भाकरी करते आणि नवऱ्याला गरम गरम वाढते. भाग्यवान आहेत महाराज. करोडपतीच्या घरी जाऊन बघा तुम्ही, सगळे नौकर असतात स्वयंपाक करायला, वाढत सुद्धा नाही, चमच्यानी घ्यावं लागतं. नाही कळालं? श्रीमंताच्या घरी चमचे आहेत, प्रेम नाही आहे. आणि चमचे कधी प्रेम देत? अजून मराठी समजायला कच्चे आहेत बरं. पहिल्या दिवसापासून पहा तुम्ही, नाही संसार आपल्याला भासवतात. शब्द नीट आहे का? आपल्याला भासवतात आम्ही सुखी आहोत. असूच शकत नाही, ना तर ज्ञानेश्वरीची गरज नाही तुम्हाला. संसारात जर सुख मिळालं, अतिरिक्त परमार्थ कशाला करायचा आहे? संसार जर सुखरूप होतो का म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची? संसारामध्ये सुख दाखवलं जातं, असत नसतं ते. जुन्या काळातला एक दृष्टांत फार सुंदर आणि सुरेख आहे. घरामध्ये ग्रामीण भागात भांडणं झाली. मी ग्रामीण भागातलं सांगतोय बरं का, पाथर्डीतलं नाही. पाथर्डी जरा शहर आहे, तर तुझं जीवन फार वेगळं आहे. आणि ग्रामीण भागात भांडणं झाल्यानंतर नवऱ्याला राग आला, बायकोला मारलं त्यांनी. अजूनही ग्रामीण भागातली माणसं भाग्यवान आहेत, जेव्हा त्यांना कधी मनाला वाटतं तेव्हा ते बायकोला मारू शकतात. शहरातली हिंमत नाही महाराज. मी गेल्या 10-15 वर्षापासून मुंबईला जातो. तिथं एक परिवार आहे आणि त्याचा जो माणूस आहे ना, मी मुंबईला येणार आहे म्हटलं की तो दिवसभर माझ्या बरोबर असतो. दिवसभर 7 वाजले की तुम्हाला, तो महाराज मला जायचं. अरे म्हणलं आता 9ला कीर्तन आहे आपलं. नाही 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 म्हणलं का? तिने सांगितलंय 7च्या आत घरात. अरे म्हटलं तिला कीर्तनाला घेऊन ये, कीर्तन ऐकू दे तिला. नाही म्हणजे तिला कीर्तन आवडत नाही. म्हटलं सांगून पहा, चल कीर्तनाला म्हणून. काय म्हणे शास्त्रीजी, मूड पाहून बोलावं लागतो.
नाही कळालं. बायकोला मूड पाहून काय मला सांग, काही संसार आहे पत्नीला. हा किती भाग्यवान माणूस खेडेगावातला, पाहिजे तेव्हा मारू शकतो. आणि शहरामध्ये मूड पाहून बोलावं लागतं, इतकं परतंत्र. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊ, तुम्ही पाथर्डीचे माणसं आहेत, मुंबईतून जर आले ना जोडपे एसटी स्टँडवर बघा, मी फार कौतुकाने बघत असतो. मुंबईतून शिकलेली लोक येतात ना सुट्टीच्या काळामध्ये, एसटीतून उतरले तर बघा तुम्ही, पोरं नवऱ्याकडे, सामान नवऱ्याकडे, आणि ही बाई पर्स गळ्यात टाकते, भवानीन पुढे चालते, आणि नवरा पाठीमागून सामान घेऊन येतोय. काय पद्धत आहे? जुन्या काळात कधी झालंय असं? बोला ना शिकलेल्या लोकांना. इतकं परतंत्र. आणि मग आता नीट आहे का, इतके पत्नीचे दात झालेले लोक आम्हाला विचारते देव आहे का? मी म्हटलं बायकोतच देव आहे. तू ज्याची सेवा करतो तेच तुझ्यासाठी देव. इकडे कशाला येतो आमच्याकडे, तिकडेच थांबतो. नाही, संसारात किती पतित असतो आपण, आपल्याला कळत नसतं. बाहेर दाखवण्यासाठी आपण फार चांगले वागतो. तू खेडेगावातला माणूस मारलं बायकोला, आता बायकोला मारल्यानंतर तिथं काही पोलीस केस थोडीच होते. बायकोला राग आला आणि तिने घेतलं पांघरून अंगावर झोपली. नवऱ्याच्या लक्षात आलं आज काही स्वयंपाक होत नाही. मग काय करावं? म्हणजे पाहुणा म्हणून जाऊ कुठेतरी, येईल 2 दिवसांनी जागेवर करेल स्वयंपाक. आता मारल्यामुळे स्वयंपाक तर करणार नाही. हा पाहुणा म्हणून दुसऱ्या गावात निघाला. ज्या घरात चालला होता तिथं तेच नवरा बायकोची मारामारी चाललेली. बायकोने लांबून पाहिलं, पाहुणा आपल्याकडे येतोय. त्यांनी सांगितलं हो ते पाहुणे यायला लागले. नवरा म्हणला राहिलेली मारामारी नंतर. तो पाहुणा आला घरामध्ये. कसा संसार असतो ते बघा. हा गेला, हा बायकोला मारून गेलेला, वैतागलेला. तिथं गेला की गेल्याबरोबर भाऊजी कधी आलात, लगेच चहा, लगेच पाणी. हा म्हणायचा काय लक्ष्मीनारायणचा जोडा आहे. अरे तू यायच्या अगोदर जोड्यानी मारत होता, हा काही जोडा होता का? त्याच्या मनात भावना, मला जर अशी बायको मिळाली असती तर कसं झालं असतं. ते म्हणे अगं बऱ्याच दिवसांनी पाहुणे आलेत, चांगला स्वयंपाक कर. तिला रागच आलेला असतो, ती पूर्णच टाकते. आणि पूर्णाच्या लायकीचा पाहुणा नसतो. आता काही बोलता येत नाही पाहुण्यासमोर, ती पुरण टाकते. तू म्हणतो बरं ठीक आहे, हे पुरण नंतर बघतो मी. दोघंही जेवायला बसतात, तुपाचा स्वयंपाक, पुरणाचा स्वयंपाक सगळं. अहो दोघं ताटावर बसतात जेवायला, दोघाला स्वयंपाक गोड लागत नाही. याचं नाव संसार आहे. एकाला वाटतं काय सुंदर स्वयंपाक करणारी स्त्री आहे, माझी अशी का मिळाली, त्याला गोड वाटत नाही जेवण. हा म्हणतो जाणून बुजून केलं ना तू पूर्ण स्वयंपाक, तुला नंतर बघतो, त्याला गोड लागत नाही. आणि दोघं एकमेकाकडे पाहून हसतात. अशा संसारात तुम्ही सुखाचा शोध घेतात. आपल्यापेक्षा गाढव कोण असेल महाराज? काय मूर्खता आहे आपली, काय शहाणपण आहे, काय ज्ञान आहे आपलं. जिथं दुःखच दुःख आहे तिथं एकमेकाकडे पाहून जळतो आपण, पण घरोघरी मातीच्या चुली हा अनुभव येत नाही आपल्याला. म्हणून परमार्थ आहे, म्हणून ज्ञानेश्वरी आहेत, म्हणून आपलं जीवन आहे. माझा अर्थ नीट लक्षात ठेवा. जाता जाता त्याला असं वाटतं आशीर्वाद देऊन जावेत. तो जसं एसटी मध्ये बसतो, हात करतो, ती एसटी गेली की इकडे सुरू, का पुरणपोळीचा स्वयंपाक केला, त्याला काय कळते बिचारायला, काय नाही. एक वेगळ्या भाषेत सांगतो, प्रदर्शन शब्दाचा अर्थ आहे संसार. दाखवणं, घड्याळ दाखवणं, कपडे दाखवणं, चांगुलपणा दाखवणं, बंगला दाखवणं, हे प्रदर्शन म्हणजे संसार. आत्मदर्शन म्हणजे परमार्थ. लक्षात ठेवा. स्वतःची ओळख म्हणजे परमार्थ, स्वतःचं ज्ञान म्हणजे परमार्थ. पुरुषार्थाने प्राप्त करावं लागतं, दिलदार वृत्तीने प्राप्त करावं लागतं, गुरुच्या हाताखाली प्राप्त करावं लागतं. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सारांश सांगतो. गुरु मोठा असेल तर आपण मोठे होऊ. गुरु मोठा आहे म्हणून ऐकत ज्ञान मिळणार नाही. पुरुषार्थ करावा लागेल, नियंत्रण करावं लागेल आपल्या इंद्रियावर, स्वतःला प्रसन्न करावं लागेल आणि नीट वागावं लागेल. हा ज्ञानातला पहिला टप्पा. म्हणजे स्वतः अधिकारी असलं पाहिजे. दुसरा टप्पा,
चांगलं वागून ईश्वराला प्रसन्न केलं पाहिजेत, तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून गुरु मोठा असावा, देवता मोठी असावी, आपलं मन विशाल असावं, अधिकारी असावं, मग आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्ञानाची अपेक्षा करा. ज्ञान प्राप्त झाले की ईश्वराचा प्रसाद प्राप्त होतो. तो प्रसाद कसा असतो तो उद्याच्या कार्यक्रमामध्ये पाहू.